बोला. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीत सहभागी होण्याचा काही मानस आहे का? माझी आपल्याला विनंती आहे, लोकसभा पहिले, लोकसभेवर बोलूया आपण. आम्हाला जो तुम्ही लोकसभेत महायुतीसोबत राहणार का? आम्ही लोकसभेत आज महायुतीवर बी नाही आणि आघाडीवर बी नाही, आम्ही स्वतंत्रच लढण्याच्या तयारीत आहे. आम्ही महायुतीला आपल्याच माध्यमातून सांगितलं की महायुतीच्या माध्यमातून आम्हाला 2 जागा पाहिजेत, माढा आणि परभणी. तिने आम्हाला उत्तर काही दिलेलं नाही. आणि आघाडीला आम्ही सांगितलं 3 जागा पाहिजे. एक काँग्रेसनं, एक उद्धव साहेबांनी आणि एक शरद पवार साहेबांनी दिली पाहिजे. आमच्या चिन्हावर आम्ही मी आता आमदार आहे, मी राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार आहे. माझा खालचा सभागृहातला आमदार आहे तो माझ्या पक्षाच्या चिन्हावर आहे. त्यामुळं आम्हाला जो शेअरिंग जास्त मिळेल तिथं आम्ही विचार करू. पण आज सध्याला तर आम्ही स्वतंत्र लढायच्या भूमिकेत आहे. या पक्षाला 4 राज्यात टेक्निकल मान्यता मिळालेली आहे. कारण गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत, बेंगलोरला 1 नगरसेवक आहे, आसामला 1 जिल्हा परिषद मेंबर AB फॉर्म म्हणून निवडून आलेला आहे. आणि 1.2% वोटिंग ऑप्टेंड बाय इन UP बाय राष्ट्रीय समाज पक्ष. 1.2%. मी NCPपेक्षा आणि शिवसेनेपेक्षा वोट ऑफ पर्सेंट आम्हाला जास्त पडलेला आहे. 3 मतदारसंघात काँग्रेसपेक्षा वोटिंग जास्त घेतलेलं आहे आणि एका विधानसभेत BSPपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये वोटिंग जास्त घेतलेलं आहे. त्यामुळं आम्ही आमची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण काँग्रेस आणि BJP काय करतं, लीडरलाच लॅडर बनवतं छोट्या पक्षाच्या आणि ते वरच्या मजल्यावर जातं आणि लॅडर टाकून देतं. लीडर न बनता शिडी बना तुम्ही आमची. तर आम्ही त्या दोघांना बी सांगू इच्छितो की आम्ही शिडी बनण्यासाठी जन्माला नावी, तर आम्ही बी आमचा महल बांधवण्यासाठी झोपडी तयार केलेली आहे. म्हणून आमची झोपडी छोटी आहे, आज फार मोठी आहे असं आम्ही म्हणणार नाही. आज आमच्या अवकात किती आहे तर 2 आमदार आहेत, 98 जिल्हा परिषद मेंबर आहेत. ही आमची महाराष्ट्रातली जमेची बाजू आहे. पण आम्ही दृष्टीनं आमच्या दृष्टीनं आम्हाला जर 4% वोटिंग मिळालं चांगलं तर आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतो आहे. आज आम्ही लोकसभेच्या साऱ्याचपैकी आज सध्याला ॲट दॅट पोझिशनला आम्ही साऱ्या जागा लढवण्याच्या मूडमध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्ये लढवतो आहे, मध्य प्रदेशमध्ये लढवतो आहे, राजस्थानला लढवतो आहे, कर्नाटकात लढवतो आहे, गोव्यात लढवतो आहे. 17 राज्यामध्ये पक्षाची कमी जास्त प्रमाणात ताकद आमची वाढत चाललेली आहे. पण उत्तर भारतात आम्ही 70 जागा उभा होतो. 80 पैकी 70च्या दृष्टीने आमची तयारी झालेली आहे. बिहारमध्ये 12-13 जागाची तयारी झालेली आहे. मध्य प्रदेश आहे. पण महाराष्ट्रात आमचा डाव आहे का 48 जागा टाकायला आहे. आम्ही निवडून येऊ असा आमचा दावा नाही, परंतु राष्ट्रीय समाज पक्षाचं ह्या बारीनं खातं उघडलं जाईल आणि राष्ट्रीय समाज पक्ष दिल्लीला जाईल. मी स्वतः माढा, परभणी आणि मिर्झापूर या 3 मतदारसंघात स्वतः लढण्याचा विचार करतो आहे. तर 3 जागा लढता येणार नाहीत कायद्यानं. मला एक महाराष्ट्रातली आणि एक उत्तर प्रदेशची जागा मी सिलेक्ट केलेली आहे आणि त्यातून मी लढण्याचा प्रयत्न करतो आहे. जानकर साहेब, एक प्रश्न आहे माझा. देशातील शेतकरी आंदोलन करत आहेत आणि तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? जे अत्याचार शेतकऱ्यांवर होतात. एक लक्षात ठेवा, भाजप आणि काँग्रेसला मी वेगळं मानत नाही. काँग्रेसची नियत चांगली असती तर MSP मिळाला असता. काँग्रेस आणि भाजप, काँग्रेसने या देशावर राज्य बरेच वर्ष केलं, तिने का शेतकऱ्याला न्याय दिला नाही? गरिबी हटावचा नारा त्यांनीच दिला, गरिबी का हटली गेली नाही? आणि आता ज्यांच्या ताब्यात सरकार दिले त्यांची इच्छा, नियत आणि नीती त्याबद्दल शेतकऱ्याबद्दल चांगली नाही. शेतकऱ्यांनी आत्मचिंतन करून लोकसभेत आणि विधानसभेत कुणाला पाठवायचं हे डिसिजन फॅक्टरी बनवला पाहिजे. मी बी शेतकऱ्याचा पोरगा आहे, माझे आईवडील शेतकरीच आहे. आम्ही मंत्री असतो तर शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही का? काय भानगड आहे? मी मिनिस्टर असताना, दुग्धविकास मंत्री असताना देशातला पहिला मंत्री आहे की 5 रुपये लिटर मागं अनुदान देणारा मीच महादेव जानकर आहे आणि 50 रुपये किलो मागं भोगटीला दर देण्याचं काम आहे. आमचं म्हणणं आहे, आमच्या हातात सत्ता द्या तुम्ही, भाजप काँग्रेस सोडून. आम्ही ते प्रयत्न करू. आमचा शेतकरी आंदोलनच करणार नाही आणि दिल्लीला मोर्चालाच जाणार नाही. ही पॉलिसी करू. पण आज आमची ताकद नाही तेवढी. आम्ही ह्या बारीनं खातं खोलतो आहे. लोकसभेला मी जातो आहे. पुढच्या बारीनं ज्यावेळेस मी येईन तेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाचा खासदार म्हणून तुम्हाला डेफिनेटली मी ब्रिफिंग करण्याचा प्रयत्न करेन. मराठा आरक्षणावर काय प्रतिक्रिया आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आमचा दावा आहे की बाबा OBCच्या आरक्षणाला धक्का लागू नका. OBC 342 जाती आहेत, आजच वंचित आहेत, त्यांना आजही काय मिळालं नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 54% OBCला 9% भागीदारी मिळालेली आहे. पार्लमेंटमध्ये असेल, असेंब्लीमध्ये असेल, IAS असेल, IPS असेल किंवा ज्युडिशरी असेल किंवा तुम्ही जी बसलेल्या मीडियाच्या हेडमध्ये असेल, त्यात 9.3% पॉप्युलेशन हिस्सा मिळाला आहे. मग त्यात जिम्मेदार काँग्रेस भी आहे आणि जिम्मेदार BJP भी आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी पाहिजे होती.
पण कुणीच दिली नाही. नाही, आता जे 10% आरक्षण 10% आरक्षण दिलं ती फार चांगलं केलं. मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करीन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं करीन. त्यांनी आमच्या आरक्षणाला धक्का लावला नाही. जरांगे पाटील नाही म्हणतात, त्यावर समाधानी जरांगे पाटील नाही. नाही नाही, ते जरांगे आता प्रत्येकाला लोकसभेत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कुणाचं आंदोलन करायचं, त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही. परंतु आमच्या ओबीसीला धक्का लागला नाही म्हणून आम्ही खुश आहे. जरांगे पाटील सगळ्या सोयऱ्यावर अडून बसलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीतून मधूनच आम्हाला आरक्षण द्या. साहेब, सगळ्या सोयऱ्याला हे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नाही, सगळ्या सोयऱ्याला ते करता येणार नाही. हे घटनेत नाही, मी आणि तुम्ही म्हणून उपयोग नाही, पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांना म्हणून उपयोग नाही. वकील असेल तर लॉईजच्या दृष्टीनं सगळ्या सोयऱ्याला तिथं व्हॅल्यू घेता येणार नाही. आता माझी बहीण एखाद्या समजा दलित समाजात दिली तर दलित माझा सगळा सोयरा झाला ना, मग त्याचं सर्टिफिकेट मला एसटीचं मिळालं पाहिजे. त्यामुळं दॅट इज इम्पॉसिबल आहे, ते होणार नाही. त्यामुळं त्यांना सल्ला देणार नाही मी, पण त्यांनी काय करावं, संयमानं चालव. आणि ओबीसीत मुळात म्हणजे 342 जाते, त्यांना आजही हक्क मिळाला नाही, हक्काने अधिकार मिळाला नाही. त्यांचीच भाकरी तुम्ही कशाला घेताय? तुम्हाला जी स्पेशल रिझर्वेशन दिलं पाहिजे ते दिलेलं आहे त्यांना, आणि ते त्यांनी घ्यावं. 10% हे जे दिलेलं आरक्षण हे कोर्टात न टिकणार आहे. 100% टिकल. 69% बिहारमध्ये टिकलं, 73% तामिळनाडूत टिकलं, 23 राज्याला टिकलेलं आहे. आणि हे टिकणार काय काय 16% दिलं होतं फडणवीसांनी, ते टिकलेलं नाही. ते वेगळं होता विषय आणि हा वेगळा विषय आहे. हा वेगळा विषय आहे. जनांगीच्यामध्ये शरद पवार आहे असे आरोप केला जात आहे. आता त्याच्याबद्दल मलाही माहीत नाही, मला तुम्ही सांगताय म्हणूनच आज नवीन माझ्या ज्ञानात भर पडलेली आहे, मला माहीत नाही. असे जनांगीचे साथीदारच आरोप करतात आता. नाही, आता ते काय एकमेकाबद्दल आपण बोलणं बरोबर नाही आणि मी माझ्यासारख्यानं बोलणं योग्य नाही. विशेष म्हणजे काय आहे ते प्रश्न आहे. दुसरा प्रश्न की महायुती आणि आघाडी दोघांनी सुद्धा तुम्हाला मुलावरचं प्राधान्य कोणाला द्याल? मी माझी पार्लमेंटरी बॉडी आहे, 30 वर्ष मी घरी गेलो नाही, संसारानुसार लग्न बिग्न काही नाही, मी फकीर आहे. आमचे काही बुद्धिजीवी माणसं आहेत आमच्या पक्षात, त्यांचा सर्वांचा सर्वे घेईल आणि त्यातून मी सांगेन किंवा हे योग्य आहे का हे योग्य आहे. पण आज सध्याला तर काय तुमच्या माहितीप्रमाणे दोघांनीही कुणी निमंत्रण आम्हाला दिलं नाही. BJPला आमची गरज नाही. आज दादासारखा मोठा माणूस, शिंदेसारखा मोठा माणूस आल्यामुळं छोट्या लोकांची त्यांना गरज नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसवाल्यांनी काही आम्हाला अजून बोलवलं नाही. काँग्रेसला वाटते की ही जानकर साहेब देवेंद्र फडणवीसचे दोस्त आहेत, त्यामुळे ह्यांना कसं बोलवायचं, म्हणजे ही बी अडचण त्यांची असेल. पण देवेंद्र बी आम्हाला बोलवत नाही आणि काँग्रेसवालेही बोलवत नाही, त्यामुळे दोघांहो बी नाराज नाही. आम्ही आमचा एकटा चलोरभूमी आहे. एका बाजूला मोदी साहेबाचं सिमेंट काँक्रीटचा रस्ता पार्लमेंटला चालला आहे आणि राहुल गांधीचा डांबरीकरण चालला आहे. आम्ही डांबरीकरण नाही, आमच्याकडे खडीकरण चाललेलं आहे आमचं, पण रस्ता मात्र आमचा असेल एवढी भूमिका घेऊन आम्ही चाललेला आहे. तुमच्या मानलेल्या बहिणीने तुम्हाला आग्रह केला, तुमची मानलेल्या बहिणी तुम्हाला आग्रह केला, पण तुम्ही आग्रहित घ्या. माझी बहीण फार चांगली आहे, ती कधीच माझ्यावर असला आग्रह करत नाही, कारण ती अतिशय ज्ञानी आहे, हुशार आहे, अमेरिकेला शिकलेली आहे ती. त्यामुळे ती माझ्यावर असलं, माझी बहीण आहे ती, पण ती मला कधीच माझ्यावर प्रेशर करत नाही, मी बी तिच्यावर प्रेशर करत नाही. तिला तिचं स्वातंत्र्य आहे, ती एका पक्षाची जनरल सेक्रेटरी आहे, त्यामुळे ती बहिणीचं नातं आहे माझं. गोपीनाथ मुंडेंनी मला मुलगाच मानलं होतं, त्यात दुमत नाही, आणि मी गोपीनाथ मुंडेंच्या शब्दाशी पक्का आहे. परंतु आज बहिणीची अवस्था तुम्ही पाहताय. बहिणीला पक्षात घेण्यासाठी काही प्रयत्न केले का तुम्ही? नाही, आज काय, बहिणीची उंची मोठी आहे, माझा पक्ष छोटा आहे. 35 आमदार असतील तेव्हा बहीण राष्ट्रीय समाज पक्षात असेल आणि माझ्याबरोबर ती बसलेली असेल बाजूला, त्यावेळेस पत्र परिषद सुरू व्हायच्या अगोदर असं सांगण्यात आलं की विदर्भाचा मुद्दा आम्ही उचलू. विदर्भाचा ठीक आहे, स्वतंत्र विदर्भ राज्यात प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मुद्दा उचलला जातो. त्यानंतर इलेक्शन संपतात, रिझल्ट लागतो आणि त्यानंतर मग हा मुद्दा थंड बसतात. मी राजकारण करण्यासाठी आलो नाही विदर्भाच्या नावाने. मी विधानसभेत आमदार झाल्यानंतर मी पहिला आमदार असेल की सातारा जिल्ह्यात माझा जन्म झाला आहे. तर विदर्भ, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की छोटी राज्य केली तर त्या राज्याची डेव्हलपमेंट लवकर होती. म्हणून आमचं म्हणणं आहे, इथं विधानसभा आहे, कोर्ट आहे, साऱ्या संस्था आहेत, एम्ससारखी तर नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, ज्या खात्याचा मी मंत्री होतो त्याची युनिव्हर्सिटीच आहे, पशु महाविद्यालय, पशु युनिव्हर्सिटी इथंच आहे. तुम्ही त्या सर्व रेडीमेड असताना त्या राज्याला देऊन टाका ना. GDP तेलंगणाचा वाढला आहे आमच्यापेक्षा, तेलंगणा आमच्यापेक्षा पुढे गेलेलं आहे. तुम्ही छोटी राज्य केली तर त्या राज्याला न्याय मिळेल. मला राजकारण नाही करायचं, मला तुम्ही आमदार बी दिलं नाही, माझा अजून खासदार बी दिलं नाही. म्हणून तुम्हाला साऱ्या पत्रकारांना माझी विनंती आहे, भाजप काँग्रेस सोडा, राज्यसभाचा आमदार खासदार वाढवा. तिसऱ्या दिवशी आपण रिझोल्युशन पास करू, रिझर्वेशन करू, हे द्यायचा प्रयत्न करू आम्ही. का तर विदर्भाची मागणी खरी आहे. विदर्भ अन्याय झाला आहे का तर झाला आहे, आणि ते अन्याय जर दूर करायचा असेल
आज गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून काही कामं झालीत हे मी मान्य करतो, नाही असं नाही. परंतु तुम्हाला जर स्पेशल राज्य व्हायचं असेल तर डॅम युअर सेफ अँड गुड गव्हर्नमेंट, वी वॉन्ट आवर ओन गव्हर्नमेंट. BJP ही तुम्हाला खेळवती आणि काँग्रेसनेही तुम्हाला खेळवलं आहे, पण राष्ट्रीय समाज पक्ष खेळवणार नाही, दिल्ला वादा पुरा करल, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. EVM च्या संदर्भात काय EVM आज अमेरिकेनं EVM पैदा झाले, पण अमेरिकेनं EVM रिजेक्ट केलं. आमच्या इंडियानं देखील EVM रिजेक्ट करावं या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष. दुसरा प्रश्न माझा असा आहे की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला होता, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जे आरक्षण होतं तेही रद्द केलं. आता पुढची भूमिका काय आहे? मी ज्यावेळेस पंतप्रधान होईल त्यावेळेस धनगरांना 10 मिनिटात पहिलं रिझर्वेशन पास करण्याचा प्रयत्न करीन. त्या धनगरांनी सध्या काहीच नाही करणार. आता काय करणार? माझ्या हातात काय? माझा हात छोटा आहे. व्हेन आय बिकम ए PM देन आय विल टेक द डिसिजन ऑफ दॅट द रिझर्वेशन. सर, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आता नंतर तुमच्या पक्षाचा नंबर राहील तर मग पंतप्रधान कसे बनणार? डेफिनेटली माझ्या पक्षात नाही फुटलं जाणार आहे कोणी. नंबर. तुम्ही काळजी करू नका. माझा राष्ट्रीय समाज पक्षामध्ये जे काही बुद्धिजीवी नेते आहेत त्यांचा नंबर आहे फोडण्यावर. कोणीही नाही, माझ्यापासून कोणीही फोडून जाणार नाही. मी माझे जे आहेत ते माझे कट्टर आहेत, माझ्यापासून कोणीही जाणार नाही. माझ्याकडे एक आमदार आहे आता, 98 जिल्हा परिषद आहे. एखाद्या लोकांना जिल्हाध्यक्ष इकडे तिकडे जाईल तो भाग वेगळा आहे, परंतु मी सत्तेत येईल. नाही, या फोडाफोडीच्या राजकारणासंदर्भात तुमचं मत काय? फोडाफोडीच्या राजकारणाचं उत्तर लोकसभेत ह्या जनता त्यांना देईल, एवढं मला अभिप्राय वाटतो. तर देशामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे आणि अशा स्थितीमध्ये तिथला इंटरनेट बंद करत आहेत. तिथल्या जे लोक जे शेतकऱ्यांच्या बरोबरीने उभे आहेत त्यांच्या मोबाईलवर आणि त्यांच्या ट्विटर अकाउंट बंद करण्याचा आदेश दिले आहेत. तर देशातली जी अभिव्यक्ती स्वातंत्र्यता आहे ती कुठेतरी धोक्यात आलेली आहे असं वाटतं आपल्याला? एक लक्षात ठेवा, बॉल किती खाली दाबण्याचा प्रयत्न केला तर जम्पिंग करतो. न्यूटनचा गॅलिलिओचा नियम आहे, तीच अवस्था होणार आहे. तुम्ही जर एका वेळेस असल्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यावर, कामगारावर अन्याय अत्याचार केला तर ह्याचा इफेक्ट मतपेटीत डेफिनेटली जाणवला जाईल. म्हणजे एका पद्धतीनं सरकार आज ज्या पद्धतीनं काम करत आहे, सर्व लोक आपले हक्क अधिकार वाचवण्यासाठी रस्त्यावर आहे, परंतु सरकार याची दखल घेत नाही. त्यांना लोकांमध्ये काही त्यांच्याबद्दल प्रेम नाही किंवा भावना ते व्यक्त नाही करतात. माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या माध्यमातून साऱ्या मतदार बंधूंना देखील माझी विनंती आहे, न विकणारा नेता तयार झाला तर न विकणारा समाज तयार होईल. आपल्या समाजानं देखील ठरवलं पाहिजे की इलेक्शन आलं का मी कुणाची नोट घेणार नाही. आम्ही मंडळी गावात विकलो जातो, आमदार तालुक्यात विकला जातो, खासदार दिल्लीत विकला जातो. न विकणारा मतदार तयार होईल. त्यावेळेस सारंच नेत्यावर ढकलू नका तुम्ही. जनतेनं देखील अलाईट आणि पोलाईट वागलं पाहिजे, जनतेने देखील सत्य वागलं पाहिजे. आम्ही मंडळींनी विकलं नाही पाहिजे. आपण नुसतं पुढऱ्यांना नावं ठेवतो, ठीक आहे, कुठला बी असेल, पण तुम्ही गावात विकू नका ना. इलिजिबल माणूस आहे, चांगला माणूस आहे, त्याला मी शोधीन, चांगला पक्ष आहे ते बघीन. माझी आपल्याला एवढी विनंती आहे, नॅशनल पार्टीच्या मागं न लागता रिजनल पार्टीला जर सत्ता दिली तर लवकर राज्याचा विकास होईल, एवढंच मला वाटतं. एक लक्षात ठेवा, मी माझा बी सांगितलं ना, माझाही पहिला आमदार फोडला. BJP बी फोडतील, काँग्रेस बी फोडतील. 5-6 आमदार झालं का त्यांना घेऊन जातील ते, पण ज्यावेळेस 2/3 मेजॉरिटी आमचे येतील 12च्या पुढं तेव्हा फोडता येणार नाहीत. मग तुम्ही मंडळीने आम्हाला काय केलं पाहिजे, 13 आमदार तर 14 आमदार निवडून दिलं पाहिजेत. आणि आम्ही जर चुकलो तर पुढच्यापर्यंत सांगितलं, जानकर तुम्ही असं बोलला होता, यू आर रॉंग, आम्ही मत बी देणार नाही, तुमचा निषेध करतो. त्यावेळेस जनतेला विचारू. 40 आमदार केले तर तिकडे तरी पण थोडं नाही, त्यांची मजबुरी वेगळी आहे, कुणाला ईडीशी. एक प्रश्न, आता शीख बांधवांनी एक म्हणजे मोर्चा काढला. तो मोर्चा कसल्या संदर्भात होता की गुरुद्वारा अधिनियम 2024 हे सरकारने लागू केलेलं आहे. काय सरकार गुरुद्वारा असो किंवा विहार मंदिरमध्ये याच्यावर अतिक्रमण करत आहे का? त्यांचं असं म्हणणं आहे की 11 सदस्य सरकारचे असणार आणि बाकीचे सदस्य 2 सदस्य जे आहेत ते गुरुद्वारा कमिटीचे असणार. काय वाटते तुम्हाला की जे गुरुद्वारा कमिटीचा जो अधिनियम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे काय योग्य आहे? तसं जर बनवलं असेल तर अयोग्य आहे. धर्म आणि त्या समाजाची प्रथा आहे, त्यात राजकारण आणता कामा नये. त्यांची बॉडी जी हजारो वर्षापासून चालू आहे, गुरुद्वाराचा असेल, कुठलं राम मंदिर असेल, जो विहारचं असेल किंवा चर्च असेल, त्यात इंटरफिअर कुठल्या केंद्रानं किंवा राज्य सरकारनं करू नये, या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. लोकसभेच्या 48 जागा निवडत असताना सोबळावर
नागपूरमधून लोकसभेचा कॅन्डिडेट कोण असणार? येणार ना. आत्ताच नाव नाही डिक्लेअर. BC साहेबांना मलाच तिकीट दिलं नाही तर BC साहेबाचं नाव कसं सांगायचं? अजून आमची पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि तो डिसिजन घेईल. नाही तसं नाही. काय होते, मी शिर्डीला सभा होती माझी, आले आणि माझे मित्र माजी खासदार आले मला भेटण्यासाठी. ते म्हणले साहेब आम्ही, मग त्यांना जवळ घेतलं मी. वाघचौरे साहेब चांगला माणूस आहे. मग ते आले का लगेच तिथं बाहेर जातात तोवरच उद्धव साहेबाचा फोन आला. म्हणले वाघचौरे साहेब जानकर साहेबपेक्षा मी तिकीट देतो. ते तिकडे गेले. मी जर आता BCचं नाव गेलं तर परत दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस जवळच आहे त्यांच्या. त्यामुळं पार्लमेंटरी बोर्डात जे ज्या काही गोष्टी असतात ती पार्लमेंटरी कमिटी ठरवते आमची दिल्लीची, आणि त्यातून आम्ही डिक्लेअर करू. पण नागपूर आम्ही सोडणार नाही. खाली नागपूर बी धरू आम्ही. तुम्ही काय काळजी करू. काल संजय राऊत म्हणाले महायुतीसोबत असलेले पक्ष जे आहेत तुम्ही म्हणत आहे की काही असे पक्ष आमच्याकडे आले तर ते स्वागत करतो. संजय राऊतांना माझ्या माध्यमातून तुम्ही सांगा की तुमच्या पक्षाने एक जागा सोडावी, पवारसाहेब सोडायला तयार आहेत आणि काँग्रेसने सोडावी, मग विचार करू म्हणा. आणि तुम्हालाच मी पाठवतो माझ्या पक्षावरती. प्रश्न आहे सर, बरेच लोक तिकीटच्या मागे रांगा लावून राहते आणि बरेच लोक संपर्कमध्ये राहते, तर हे जे तिकीट आहे उमेदवारांना ड्रा सिस्टम दिलं पाहिजे का, ज्याच्यामध्ये वाद नाही होणार? कसं काय म्हणणं? जे उमेदवार भरपूर लाईनीमध्ये राहतात तर यांची जे तिकीट देण्याची जी पद्धत आहे ड्रा सिस्टम असायला पाहिजे का? ड्रॉ शिबिर नाही. कुठलाही तिथं इलेक्टिव्ह कॅन्डिडेट पहिलं मेरिट समजलं जातं. इलेक्टिव्ह मेरिट, त्याच्याकडं फंडिंग कॅपॅसिटी किती आहे त्या बघितलं जातं. आणि त्याच्यानंतर ते क्वालिफिकेशन म्हणजे जिंकण्यासाठी काय लागतं ते तुम्हाला माहिती आहे आपल्याला. मनी माफिया मीडिया लागतं आणि तसा इलेक्टिव्ह मेरिटचा माणूस लागतो. त्याच्यावरूनच ती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.